नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रेमय महानिधी नाना नवरस सुताब्दी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्र जाता वसवट अशेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्यचरण कमलाला वंदन करून संत संघाला उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना श्री गुरुदेव। भाविको, मागील आठवड्यामध्ये जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीतून ज्ञानेश्वरी हा ज्ञानाचा अमृतकुंभ आहे आणि या अमृतकुंभाचं प्राशन करायचं असेल तर सद्गुरूंची नितांत गरज आहे। याचं अतिशय अमृतमय असं मार्गदर्शन जगद्गुरु श्रींनी केलं। आणि ज्ञानेश्वरी महात्म्य किती आहे हेही माऊलींनी आपल्याला मागील आठवड्यामध्ये अमृतपान केलेलं आहे। आता पुढील ओव्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली या ज्ञानेश्वरीमध्ये गीता ग्रंथाचं महत्त्व आणि हा गीता ग्रंथ किती श्रेष्ठ आहे याचं वर्णन करतात। आणि हे वर्णन करत असताना ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात, हा गीता ग्रंथ आहे, या गीता ग्रंथ हा सगळ्या कथांचं मूळ जन्मस्थान हा गीता ग्रंथ आहे। या गीता ग्रंथामध्ये सर्व अध्यात्माचं सार, सर्व अध्यात्माचं मूळ या गीता ग्रंथामध्ये। त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली असं सांगतात की शांत रस आहे, शृंगार रस आहे, असे नवरसांचा जो अमृतकुंभ आहे हा अमृतकुंभ म्हणजेच हा गीता ग्रंथ आहे। या गीता ग्रंथाचं महात्म्य एवढं आहे की सगळ्या सुखाचं मूळ जगद्गुरु श्रींनी सुद्धा आपल्याला या ग्रंथाचं महत्त्व सांगताना असं सांगितलं होतं की आपल्या जीवनामध्ये कोणताही प्रसंग येऊ द्या, कोणताही एखादा प्रश्न येऊ द्या आणि त्या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर निश्चित त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये गीता ग्रंथामध्ये निश्चित मिळणार असं जगद्गुरु श्रींनी मागील आठवड्यात सांगितलं होतं। ज्ञानेश्वर माऊली तेच महत्त्व सांगतायत की सर्व सुखाचं मूळ या गीता ग्रंथामध्ये सामावलेलं आहे। आणि या गीता ग्रंथाचं महात्म्य सांगताना ज्ञानेश्वर माऊली असं सांगतात की सर्व कथांचा कथासार, सर्व ज्ञानांचं ज्ञान
या गीता ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणूनच तुम्हा आम्हाला या गीता ग्रंथाचं महत्त्व सांगताना ज्ञानेश्वरी माऊलीमध्ये ज्ञानेश्वरीने असं सांगितलं आहे की जन्मेजय राजाच्या हातून 18 ब्रह्महत्येचं पातक घडलं जातं. ही ब्रह्महत्या खूप मोठं पातक आपल्या पापामध्ये समाविष्ट असतं. मग 18 ब्रह्महत्या जन्मेजय राजाकडून होतात. आणि या पातकाचं परिमार्जन कसं करावं ह्याचं अतिशय कोडं जन्मेजय राजाला पटलेलं असतं. आणि त्या वेळेला वैशंपायन ऋषी त्यांना मार्गदर्शन करतात की जर तुम्ही गीता ग्रंथाचं अध्ययन केलं आणि या गीता ग्रंथाची जर पर्व ऐकलीत तर निश्चितच तुमचं जे पाप आहे त्या पापाची तीव्रता कमी होईल. आणि मग जन्मेजय राजा 18 दिवस वैशंपायन ऋषींच्याकडून या गीता कथा पर्वाचं श्रवण करतात. आणि खरोखर हे श्रवण केल्यानंतर 18 दिवसामध्ये हे गीता ग्रंथाचं श्रवण केल्यानंतर त्यांची पापं नष्ट होतात. भाविको, आपण सामान्य जीवनामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असताना ही गीता ग्रंथ संत मान्य आहेत, जगमान्य आहे आणि विश्वमान्य हा ग्रंथ आहे. कवींनीसुद्धा याचा अंगीकार केला, लेखकांनी केला, विद्वानांनी केला, शास्त्रज्ञांनी केला. आणि जे समाजामध्ये आदराने पूजले जातात असे संत महात्मेसुद्धा या गीता ग्रंथाचा आपल्या आध्यात्मिक ज्ञानासाठी आश्रय घेतात. गीता ग्रंथाचा सर्वांनी सन्मान ठेवलाच पाहिजे. कारण ही जी गीता आहे ती तुम्ही आम्ही कोणी सांगितलेली नाही आहे, तर ती प्रत्यक्ष भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे. हा जो दोघांमधला संवाद आहे, यावेळेला अर्जुन रणांगणामध्ये सगळे नातेगोत्याची मंडळी समोर पाहिल्यानंतर एक अनामिक भीती अशी असते की अरे हे सगळे माझे आहेत आणि यांना मारून मी काय मिळवणार आहे. त्या अर्जुनामध्ये असणारी जी वीरस्त्री असते ती वीरस्त्री अर्जुनाला त्यागून निघून जाते. अर्जुन गर्भगळीत होतो, त्यातलं छात्रतेज संपलेलं असतं आणि त्या ठिकाणी भीतीने जागा घेतलेली असते. आपण म्हणाल म्हणजे अर्जुन मृत्यूला घाबरत होता का, तर बिलकुल नाही. तो घाबरत होता एवढ्यासाठीच की मी मारतोय कुणाला. ज्या आवेशाने अर्जुन रणांगणामध्ये आला होता तो आवेश अर्जुनाचा निघून गेला होता. जे योद्ध्याचं काम होतं, जे वीरपुत्राचं काम होतं ते करणं आवश्यक होतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये पुन्हा ती वीरश्री चेतवण्यासाठी भगवान कृष्णाला कुरुक्षेत्रावर म्हणजे थोडक्यात रणांगणावर हे शरीराबद्दलचं ज्ञान द्यावं लागलं की शरीर हे नाशिवंत आहे आणि त्यातला आत्माच एकटा श्रेष्ठ आहे. आणि आत्मा या शरीरामुळे वारंवार जन्म घेत असतो आणि पाप पुण्याचा हिशोब इथे शरीर स्वीकारून चुकता करत असतो. त्यामुळे तू कुणाला मारत नाहीस, तू फार मोठा काय पराक्रम करतो असं नाही, हे सगळं मीच करतोय, मीच नियतीचा करताय. तुला फक्त त्याचं सौभाग्य देतोय, तुला त्याचं फक्त श्रेय देतोय, ते श्रेय घे. ते श्रेय घेताना सुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो आणि शेवटी मग भगवंताचा नाईलाज होतो. जसं आपण एखादी गोष्ट अगदी सगळ्यात शेवटी काढतो तशी भगवान कृष्णानं सगळ्यात शेवटचं अस्त्र उगारलं, ते म्हणजे विराट रूप. आणि मग मोहित झालेला अर्जुन जो असतो, भ्रमित झालेला अर्जुन जो असतो, तो मूळ जागेवर येतो आणि त्याला कळतं नाही हे माझं कर्तव्य आहे. जसं आज आम्ही आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतोय की अनेकी वाट जी आहे ही वेगळी आहे. जसं संत कबीरांनी सांगितलं आहे की मी कुठून आलोय, कशासाठी आलोय, का आलोय हे शोध. याच्यासाठी ही कर्मभूमी तुला दिलेली आहे, ती मनुष्ययोनी आहे. हे तुझं काम आहे. तू या अज्ञानाच्या भ्रमामध्ये अडकून पडू नको, अज्ञानाच्या
चिखलामध्ये रुतून पडू नकोस. जीवन हे एक रणांगण आहे. या रणांगणावर तुला काय करायचं आहे? काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया हे तुझे अपतेष्ट आहेत, कारण तुझ्या शरीरातले ते अविभाज्य घटक आहेत. त्यांच्यावर लढायचं आहे आणि त्यांना चारी मुंड्या चित करून तुझ्यातलं जे तेज आहे, आत्मतत्व, तिकडे तुला जायचं आहे. आणि याच्यासाठी ही ज्ञानेश्वरी आम्ही निमित्त केलेलं आहे. तसंच निमित्त हे कुरुक्षेत्रावर झालं. भगवान कृष्णाने अर्जुन ह्यांच्यामध्ये जो संवाद निर्माण झाला ती ही गीता आहे. त्यामुळे ही गीता सामान्य नाही आहे. आणि हे तत्त्वज्ञान भगवान कृष्णाने सुद्धा आपल्या मनाने नाही सांगितलं आहे. ही पहिलं ज्ञान, ही पहिली गीता भगवान सूर्यनारायणानं मनूला सांगितली. आणि ती परंपरेनं हळूहळू मनूकडून, मनू म्हणजे देवाचे पुत्र, भगवान कृष्णापर्यंत आली. भगवान कृष्णाने ती अर्जुनाला सांगितली. ती ऋषीमुनींनी कंठस्थ करत 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 ती इथपर्यंत आली. आणि ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला ती ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना उपलब्ध करून दिले. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हे जे ज्ञान आहे हे गीतेचं ज्ञान आहे. आणि ते निवृत्तीनाथांच्या कृपेनं मी ग्रहण केलं आणि तो प्रसाद तुम्हाला वाटतोय. ते हा प्रसाद तुम्ही कमी समजू नका, तुच्छ समजू नका. प्रसादाचं महत्त्व माहीत असणं अत्यंत आवश्यक असतं, हे लक्षात घ्या. आपण बऱ्याच देवालयांमध्ये, बऱ्याच मंदिरांमध्ये दर्शनाला जातो आणि तिथे प्रसाद घेतो. प्रसाद घेता घेता हातातून खाली पडला प्रसाद तर आपण तुच्छ मानतो, तो उचलत नाही. तो त्या क्षणी उचलला पाहिजे आणि तोंडात टाकला पाहिजे, कारण तो प्रसाद आहे, हे लक्षात घ्या. काही ठिकाणी अन्नछत्रालय असतात. आपल्याकडे पण नाणीजलं अन्नछत्रालय, समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज प्रसादालय या नावानं आपण दोन्ही वेळचा महाप्रसाद, गजानन महाराजांचा महाप्रसाद आपण देत असतो. मग तिथे काही जण येतात, प्रसाद घेतात, नको असलेला टाकून देतात. जसं काय आपण हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आहोत अशा पद्धतीने समजून त्या प्रसादाची नासाडी करतात, त्याच्यातच हात धुतात. असं का करतात? तर त्यांना प्रसादाचं महत्त्व माहिती नसतं. गजानन महाराजांचा हा प्रसाद आहे. गजानन महाराजांनी उष्टीपत्रावळी ज्या आहे त्या उष्ट्यापत्रावळी बसून अन्न वेचून लोकांना सांगितलं अन्न हे पूर्ण ब्रह्म. तसं इथं ज्ञानेश्वर माऊलींना हे सांगायचं आहे की हा प्रसाद आहे. गीता हा सामान्य नाही आहे. भोजन आणि प्रसाद ह्याच्यामध्ये फरक आहे बघा. जरी तो प्रसाद मोठ्या प्रमाणात घेणार असो आपण, तरी त्याला जेवण म्हणत नाहीत, महाप्रसाद म्हणतात. पण प्रसादच म्हणतात. जेवणानं फक्त पोट भरतं, महाप्रसादानं पोट भरतंच, पण आत्मसंतुष्टीसुद्धा होते. हा महाप्रसादामध्ये आणि भोजनामध्ये फरक आहे. तसा गीता एक प्रसाद आहे. आणि हा प्रसाद तुम्ही जर सेवन केलात, प्रसाद समजून सेवन केलात, तर तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होईल. हे ज्ञानेश्वर माऊलींना ठणकावून सांगायचं आहे. आणि यासाठी त्याचं वर्णन ते करतायत. काय वर्णन करतायत ते आपण आपल्या प्रवचनकारांकडून पुढे ऐकूया. श्री गुरुदेव माऊली. माऊलींनी अतिशय सुंदर आणि आपल्याला ज्ञानेश्वरीचं महत्त्व प्रसादाच्या रूपात माऊलींनी सांगितलं की तुम्हा आम्हासाठी हा गीता ज्ञानेश्वरी हा ग्रंथसुद्धा प्रसादच आहे. प्र म्हणजे प्रभू, स म्हणजे साक्षात, द म्हणजे दर्शन. साक्षात प्रभूचं ज्यात दर्शन होतं त्याला माऊली म्हणतात प्रसाद म्हणतात. आणि खरोखर तुम्हा आम्हा जडमुडांसाठी हा ज्ञानेश्वरी हा प्रसाद आहे. या गीता ग्रंथाचं महत्त्व सांगताना मला आनंद होतो की आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती माननीय अब्दुलजी कलाम यांनी अनेक प्रवचनाच्या माध्यमातून, अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून तरुणांच्यामध्ये देशप्रेम अतिशय जागृत केलं. आणि हे करत असताना अब्दुल कलामजी आपल्या व्याख्यानातून सांगत असत की अंतराळ संशोधनामध्ये जी काही आम्ही प्रगती केली, या प्रगतीचं मूळ स्तोत्र, या प्रगतीची मूळ प्रेरणा सांगतात की मला ज्ञानेश्वरी या ग्रंथामधून मिळत गेली. आणि त्यांच्या दिनचर्येमध्ये ते नियमितपणे ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाचन करत असत. आणि ते नेहमी असं सांगत असत की ज्या वेळेला विज्ञान आणि अध्यात्म हातात हात घालून काम करेल त्यावेळी निश्चितच विश्वामध्ये रामराज्य यायला आणि देशामध्ये तरुण देशप्रमाणे
पूर्णपणे भारावून जाऊन विश्वामध्ये आपल्या देशाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही असं समर्पक असं अध्यात्म विज्ञानाचं सांगड घालून अतिशय सुंदर असं विवेचन कलामजी साहेब आपल्या व्याख्यानातून करत असत आणि ज्ञानेश्वरीबद्दल नितांत आदर कलाम साहेबांना होता. त्याच पद्धतीनं आपल्या हिंदू धर्माची पताका जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे स्वामी विवेकानंद यांनी तरी आपल्याला असा उपदेश केला की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची तुम्ही भाकरी घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल, आणि 1 रुपयाचा तुम्ही ग्रंथ घ्या, कारण हा ग्रंथ तुम्हाला या जीवनामध्ये जगायचं कसं याचं ज्ञान देईल. असं महत्त्व ग्रंथाचं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं. स्वामी विवेकानंदांनी पहिली शिकागो परिषद पूर्ण केल्यानंतर अनेक विद्वानांनी स्वामी विवेकानंदांना वेगवेगळ्या चर्चेसाठी वेगवेगळ्या व्याख्यानासाठी निमंत्रित करत होते. एका असेच विद्वानांच्या चर्चेसाठी स्वामी विवेकानंदांना निमंत्रित करण्यात आलं आणि प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ असे एकावरती एक असे रचले गेले आणि आपला गीता ग्रंथ आहे तो अगदी खाली तळाला ठेवण्यात आला आणि तिथल्या एका विद्वानांनी स्वामी विवेकानंदांना सहज थोडीशी त्या रचनेची माहिती दिली आणि सांगितलं बघा तुमचा गीता ग्रंथ संपूर्ण ग्रंथांच्या खाली आहे. आणि स्वामी विवेकानंद म्हणजे बरोबरच आहे, तुम्ही रचना केली आहे ते अगदी योग्यच आहे, कारण वर जे ग्रंथ आहेत ह्या सगळ्या ग्रंथाचं मूळ गाभा, ह्या सगळ्या ग्रंथाचा आधारच माझी गीता ग्रंथ आहे आणि माझ्या गीतेच्या ग्रंथाच्या आधारावरच तुमचे हे सगळ्या ग्रंथाचं ज्ञान त्यात समाविष्टलेलं आहे आणि म्हणून गीता ग्रंथ हा सर्व ग्रंथाचा आधार आहे. त्या विद्वानांना थोडं खजील झाल्यासारखं वाटलं. थोडी चर्चा केल्यानंतर त्यांनी तो ग्रंथ काढला आणि हळूच पुन्हा वरती ठेवला आणि स्वामी विवेकानंद आता काय बोलतायत असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला आणि त्यावेळी पुन्हा स्वामी विवेकानंदांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिलं आणि म्हटले बघा आता तुमचा ग्रंथ वरती आहे. आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्याच नम्रपणे म्हटले की खरोखर आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तो सगळ्या ग्रंथाचा आधार आहे, पण तसाच माझा हा गीता ग्रंथ आहे, हो ज्ञानाचा शिरोमणी आहे आणि म्हणून तो आत्ता वरती आहे. असं तिथं सांगितल्यानंतर खरोखर की स्वामी विवेकानंद प्रचंड बुद्धिमत्तेचे अभ्यासू आणि आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथाबद्दल कर्मयोग, ज्ञानयोग आणि वैराग्य ह्या तिन्हीचा समुच्चय ज्ञानेश्वर माऊलीचा ग्रंथाचा अभ्यास करून, गीता ग्रंथाचा अभ्यास करून स्वामी विवेकानंदांनी अतिशय सुंदर असा आपला हिंदू धर्माची धर्मपताका विश्वाच्या कानाकोपऱ्यात पसरवली. भाविको, मला आपल्या स्त्री संप्रदायाच्या माऊलींनी निर्माण केलेल्या ग्रंथसंपदेबद्दल सुद्धा अतिशय अभिमानानं उल्लेख करावासा वाटतो की माऊलींची ग्रंथसंपदा विपुल आहे. ज्या वेळेला माऊलींनी ग्रंथसंपदा निर्माण केली त्यावेळी अनेक संत महंतांनी माऊलीच्या ग्रंथांना प्रस्तावना दिली. जीवनयात्रा हा ग्रंथ इतका सुंदर माऊलींनी लिहिला आणि या जीवनयात्रेच्या प्रस्तावनेला करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी प्रस्तावनेमध्ये असं सुंदर सांगितलं की माऊलींनी जी ग्रंथ निर्मिती केली, आध्यात्मिक ग्रंथाची निर्मिती केली इतकी सुंदर सोप्या भाषेत की एखादा आवळा आपल्या तळहातावर ठेवावा आणि तो जेवढा आवळा आपल्याला स्पष्टपणे दिसतो, अगदी स्पष्टपणे आध्यात्मिक ज्ञान स्वामींनी साध्या सरळ सोप्या भाषेत तुम्हाला दिलेलं आहे. जगद्गुरू माऊलींच्या आपले बाप्पा माऊलींचे आराध्य गुरु परमपूज्य काळसिद्धेश्वर महाराजांनी तरी स्वामींच्या ग्रंथसंपदेला आध्यात्मिक मेजवानी असा उपमा दिली होती आणि मगाशीच माऊलींनी सांगितलं की ग्रंथ हे आपल्याला प्रसाद रूपानं संतांनी दिलेले असतात आणि म्हणून भाविको संत जी ग्रंथ निर्मिती करतात त्या ग्रंथ निर्मितीमध्ये करण्याचा उद्देश संतांचा हाच असतो की जडमुडांचा उद्धार करावा, सर्वसामान्यांना भक्तीचा मार्ग खुला व्हावा आणि त्या माध्यमातून संत ग्रंथ निर्मिती करत असतात. जगद्गुरू श्रींच्या अनेक आध्यात्मिक ग्रंथसंपदेमध्ये आपल्या सर्वांना ज्ञान आहे की भवसागरातील दीपस्तंभामध्ये जगद्गुरू श्रींनी आपण प्रापंचिक माणसं आहोत हे कसं जगलं पाहिजे आणि आपल्या शिष्याचे भक्ताचे आचारधर्म 52 आचारधर्म आपल्याला दिलेत. खरोखर हे 52 आचारधर्म जर आपण आत्ताच्या कलियुगामध्ये जर आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे आपण अंगीकारले तर निश्चितच ज्ञानेश्वर माऊलींना ग्रंथसंपदेचं महत्त्व जसं सांगितलं, गीतेचं महत्त्व सांगितलं, तसंच प्रत्येक संतांचं साहित्य हे गौरवास्पद असतं आणि प्रत्येक भक्तांना त्या त्या काळात वावरणाऱ्या भक्तांसाठी ते मार्गदर्शक असतं. आज भक्तीची पासून कलियुगात मागच्या आठवड्यात माऊलींनी सांगितलं की कलीचा महिमा आहे आणि कली तुम्हा आम्हाला सर्वांना त्यापासून बाजूला घेऊन चाललेला आहे आणि हा कली बाजूला चालला असताना तुम्हा आम्हाला जर सावध कसर करायचा असेल तर संत आपल्या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून वारंवार आपल्याला भेटत असतात, वारंवार आपल्याला त्या ग्रंथांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात आणि म्हणून तरी म्हटलं जातं ज्यांना ग्रंथ समजले त्यांना संत समजतील आणि ज्यांना संत समजले त्यांना भगवंत समजल्याशिवाय राहणार नाही आहे आणि म्हणून ग्रंथसंपदेचं एवढं महात्म्य आहे आणि ह्या महात्म्याच्या माध्यमातून आपण सर्व आज माऊलींच्या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून स्वामींनी आपल्याला भक्ती मार्ग अतिशय सोप्या पद्धतीनं, आज कलियुग आहे, माऊलींनी त्याचं चिंतन केलं आणि माऊलींच्या लक्षात आलं की या कलियुगामध्ये मनुष्याला जर या
भवसागरातून तारायचा असेल तर त्याच्या जीवनामध्ये भक्तीशिवाय तरण उपाय नाही. आणि ही भक्ती या धावपळीच्या युगात, या सायबर युगात, या विज्ञान युगात वेळेचं बंधन शिथिल करून अगदी तुम्हाला जीवनामध्ये 10 मिनिटं तरी वेळ काढा आणि ती 10 मिनिटं काढून तुम्ही जीवनामध्ये आपल्या भक्तीला अंगीकारा. कारण माऊलीचा अभंग आहे, कलियुग संपत आलंय, पापही अति झालंय, काळा हा झालाय कुर्रे मानवा, आता तरी जागा तू होना. तुम्ही आम्ही सर्वांनी आध्यात्मिकदृष्ट्या जागा होण्याची गरज आहे. आणि जागा कशाच्या माध्यमातून केलं जातं तर जसं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या बाबतीतून, प्रवचनाच्या माध्यमातून जागं केलं जातं. भाविको माऊलींचे प्रवचन दर्शन सोहळे ज्यावेळेला जिथं जिथं घेतले जातात त्या वेळेला माऊलीसुद्धा गीता ग्रंथाचं महात्म्य अतिशय ठामपणे आणि अतिशय सुंदर सांगतात. की माऊली म्हणतात की खरोखर आपल्याला वाटतं आपल्या देशामध्ये रामराज्य आलं पाहिजे, माणसासारखा वागला पाहिजे, प्रत्येकाने एकमेकाशी प्रेमानं जगलं पाहिजे, आपल्या देशाचा आपण एक आदर्श नागरिक बनलं पाहिजे, आपल्या कुटुंबाचा एक आदर्श आपण बनलं पाहिजे. आणि हे तुम्ही आम्ही जर घडायचं असेल तर जगद्गुरू श्री माऊली आपल्या प्रवचनातून आम्हाला अमृतबोध करून सांगत असतात की शाळा कॉलेजमध्ये आज आध्यात्मिक ज्ञान शिकवणं गरजेचं आहे. आणि आग्रही मागणी माऊली करतात की खरोखर अध्यात्म हे शाळा कॉलेजमध्ये ज्यावेळी तुम्ही मुलांना शिकवला तेव्हा निश्चितच हे मुलं जन्मताच लहानपणापासून शाळेपासूनच घडतील. आणि ही घडलेली मुलं देशासाठी निश्चितच एक अभिमानास्पद असा युवक तयार होईल. आणि हा युवक घडवायचा असेल तर प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आध्यात्मिक ज्ञान दिलं पाहिजे. आणि हे आध्यात्मिक ज्ञान देत असताना माऊली आग्रहानं सांगतात की या अभ्यासामध्ये गीता ग्रंथाचा समावेश 100% केला पाहिजे. म्हणजे गीता ग्रंथाचं महात्म्य आत्ताच्या युगात सुद्धा तेच आहे. एकदा शंकरांनी सुद्धा पार्वती विचारतात की गीता ग्रंथाचं महत्त्व काय आहे. आणि त्यावेळेला शंकर असं सांगतात पार्वतींना की पार्वती तुझं जसं नित्य नूतन आहे, तुझं सौंदर्य जसं नित्य नूतन आहे, तसाच हा गीता ग्रंथ आहे की जसं जसं तुम्ही त्याचं वाचन कराल, जसं जसं त्याचं चिंतन कराल, जसं जसं तुम्ही याचं अध्ययन कराल तसा तसा यातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा आध्यात्मिक आनंद, आत्मिक आनंद, भावनिक आनंद, वेगवेगळ्या प्रकारचा ज्या माध्यमातून तुम्ही हा आनंद घेऊ इच्छिता त्या माध्यमातून तुम्हाला हा आनंद मिळेल. आणि म्हणून जगद्गुरू श्रीनी मगाशीच आपल्याला सांगितलं की हा ज्ञानेश्वर माऊलींनी तुमच्या आमच्या उद्धारासाठी हा ग्रंथरूपी प्रसाद दिलेला आहे. हा अमृतकुंभ आहे. आणि या अमृतकुंभाचं आज दुसरं पुष्प आपण जगद्गुरू श्रींच्या दिव्य उपस्थितीमध्ये गुंफतोय. आणि अमृतकुंभ आपण सुद्धा सर्वच प्राशन करायला उत्सुक झालेलो आहोत. आणि या अमृतकुंभ परंतु अतिशय विनम्रपणे अंतःकरणपूर्वक आपण त्याच्यावर भाव ठेवला पाहिजे. प्रसाद ज्यावेळी आपण ग्रहण करतो त्यावेळी श्रद्धेला महत्त्व असतं. साधू संतांनी ईश्वराला जे जिंकलं ते भाव ठेवून जिंकलं. एका तुलसी दल पत्रानं रुक्मिणीनं भगवान कृष्णाला जिंकलं. ज्या भगवान कृष्णाचं वजनच कोण करू शकत नाही, मात्र रुक्मिणीनं इतका भोळा भाळा भाव ठेवून की एक तुलसी दल सुद्धा तिच्यासाठी भगवान कृष्णाचं वजन करू शकलं. नामदेव महाराजांचा या ठिकाणी मला एक अभंग आठवतोय. माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नाही. अशा प्रकारे ज्यावेळी आपण भाव देवावर ठेवू, ग्रंथांवर ठेवू, त्याचवेळी हा ग्रंथ आपल्याला प्रसाद म्हणून उपयोगी पडणार आहे. आणि हा प्रसाद आपली जी आत्मचेतन शक्ती आहे ती जागृत करणार आहे. आपण पाहूया संत नामदेव महाराजांचा अभंग आणि मग पुन्हा त्या विषयावर येऊया. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी.
भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे माझे नयनी तुझे माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी कामोडीली माझी माया कामोडीली माझी माया कामोडीली माझी माया कामोडीली माझी माया मी तो जडलो तुझी पाया मी तो जडलो तुझी पाया माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे माझे नयनी तुझे माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी त्वामज मोखलिले विदेही त्वामज मोखलिले विदेही वामज मोगविले विदेही वामज मोगविले विदेही मी तुझ घातले हृदयी घातले हृदयी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी तुझे माझे नयनी तुझे माझे नयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव संत श्रेष्ठ नामदेव महाराज या अभंगातून जे भगवंताला आळवतात, त्यामुळे भगवंताला त्याच्या समोर थया नाचावंच लागतं. का? तर श्रद्धा. आज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हेच सांगतायत की या ग्रंथावर जर तुमची श्रद्धा असेल तर त्यातला प्रत्येक बोल ना बोल तुमच्या जीवनाला समृद्ध बनवणार आहे. म्हणून त्याच्यावर श्रद्धा ठेवा. ही गीता आहे, ही ज्ञानेश्वरी नाही. तर ही मी गीता सांगतोय जी भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितली. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि त्या गीतेचं जे तत्त्वज्ञान मी माझ्या भाषेत मांडलं त्याला मी नाव दिलं ज्ञानेश्वरी.
आणि ह्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करून घ्या, सकारात्मक बदल करून घ्या, तुमच्या जीवनाचं सोनं करून घ्या, असं या समासामध्ये समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींना सांगायचं आहे. यापुढे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणणार आहेत ते आपण पुढच्या आठवड्यामध्ये रविवारी ऐकणार आहोत. म्हणून या ठिकाणी आपण आता थांबायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.